नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्यासोबत अनेकदा असं होतं नाही का? आपण गव्हाच्या शेतात खूप मेहनत घेतो, चांगलं बियाणं, वेळेवर खतपाणी, सगळं काही अगदी मनासारखं करतो. पीक पण इतकं हिरवंगार आणि तरारून येतं की बघणाऱ्याचे डोळे दिपून जातात. पण खरी अडचण येते कापणीच्या वेळी. जेव्हा आपण तेच पीक पोत्यात भरायला घेतो तेव्हा दाण्यांमध्ये वजनच भरत नाही. मग प्रश्न पडतो की इतकं सुंदर दिसणारं पीक शेवटी वजनात का कमी पडलं? बघा, ही समस्या बहुतेक वेळा बियाण्याची नसते, कोणत्या रोगाची नसते किंवा खताच्या कमतरतेची सुद्धा नसते. खरी अडचण लपलेली आहे योग्य वेळी होणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये. आपण नकळतपणे काही अशा चुका करतो ज्यामुळे दाण्यांचं वजन कमी होतं. एक गोष्ट समजून घ्या, आपल्या गव्हाचं उत्पादन कापणीच्या दिवशी नाही ठरत, तर ते पेरणीपासून त्या 90 दिवसांच्या प्रवासात रोज थोडं थोडं ठरत असतं. म्हणूनच आज आपण एक असा व्यावहारिक फॉर्म्युला समजून घेणार आहोत जो 90 दिवसात कोणताही अतिरिक्त खर्च न करता आपल्या गव्हाचे दाणे ठसठशीत आणि वजनदार बनवू शकतो. यात कोणतीही नवीन महागडी औषधं किंवा खतं नाहीत. आहे फक्त योग्य वेळ, आपलं अचूक निरीक्षण आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेण्याची सोपी पद्धत. आपण गव्हाच्या पिकाचा हा 90 दिवसांचा संपूर्ण प्रवास 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागून पाहणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे पेरणीपासूनचे पहिले 30 दिवस. दुसरा टप्पा म्हणजे 30 ते 60 दिवसांचा काळ. आणि तिसरा टप्पा म्हणजे 60 ते 90 दिवसांचा शेवटचा काळ. चला तर मग प्रत्येक टप्प्यात दाण्यांचं वजन नक्की कशामुळे ठरतं आणि कोणते छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात हे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. पेरणीनंतरचे पहिले 30 दिवस. हा काळ म्हणजे आपल्या पिकाचा पायाभरणीचा काळ आहे. गंमत म्हणजे दाण्याच्या वजनातलं बहुतेक नुकसान याच काळात अगदी शांतपणे सुरू होतं, आपल्याला कळतही नाही. याच काळात रोपाची मुळं जमिनीत खोलवर जातात आणि भविष्यात ज्यातून ओंब्या येणार आहेत त्या फुटव्यांचा पाळा घातला जातो. आता बघा, या काळात आपली सगळ्यात मोठी चूक कुठं होते? आपल्याला पिकाला लवकर गडद हिरवं बनवण्याचा मोह आवरत नाही. आपण जास्त युरिया आणि गरजेपेक्षा जास्त पाणी देतो. यामुळे पीक वरून खूप छान, उंच आणि हिरवंगार दिसतं, पण जमिनीच्या आत मुळं उथळ राहतात. रोपाचा सगळा जोर ताकद बनवण्याऐवजी फक्त उंची वाढवण्यात खर्च होतो. आणि मग हाच तकलादू पाया नंतर दाणे भरण्याच्या वेळी आपल्याला दगा देतो. म्हणूनच या काळात पिकाच्या रंगावर नाही तर त्याच्या ढंगावर लक्ष द्या. पानांचा रंग खूप गडद हिरवा नको, तर हलका ते मध्यम हिरवा असेल तर उत्तम. अधूनमधून एखादं रोप उपटून बघा, त्याची मुळं खोलवर आणि मजबूत आहेत का ते तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं, रोपाचा बुंधा मजबूत आणि दणकट आहे की फक्त उंच वाढलंय याचं निरीक्षण करा. या पहिल्या टप्प्याचा एकच नियम लक्षात ठेवा. जो गहू पहिल्या 30 दिवसांत हळू आणि मजबूत वाढतो तोच शेवटच्या 30 दिवसांत दाणे चांगले भरतो. कारण पाया मजबूत असेल तरच त्यावरची इमारत टिकते. आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्याकडे. हा जो मधला टप्पा आहे ना, 30 ते 60 दिवसांचा, हाच खरा खेळ बदलणारा काळ आहे. याच काळात पीक स्वतःच ठरवतं की किती फुटवे सशक्त ठेवायचे, ओंबीमध्ये दाण्यांची संख्या किती ठेवायची आणि ते दाणे भरण्याची क्षमता किती असेल. आपण या काळात जे निर्णय घेतो त्यावरच आपलं अंतिम उत्पादन अवलंबून असतं. या काळातला आपला सगळ्यात महत्त्वाचा हिरो आहे पोटरीतलं पान, ज्याला आपण फ्लॅग लीफ म्हणतो. हे सर्वात वरचं शेवटचं पान म्हणजे दाणे भरण्याचा कारखाना आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दाण्यांना लागणारं 70% जास्त अन्न हे एकटं पान तयार करतं. त्यामुळे हे पान निरोगी, ताठ आणि रोगमुक्त ठेवणं हे आपलं सर्वात मोठं काम आहे. या काळात पाणी देताना थोडी काळजी घ्या. जमिनीत आधीच ओल असेल तर पाणी देण्याची घाई करू नका. दुपारच्या वेळी पानं थोडीशी माना टाकू लागली, तहानलेली दिसली की समजायचं हीच पाणी द्यायची योग्य वेळ आहे. नत्र देताना तो विभागून द्या. आणि हो, पोटॅशकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पोटॅश हा एक छुपा नायक आहे. पानांमध्ये तयार झालेलं अन्न दाण्यांपर्यंत पोहोचवणारा तो एक वाहतूकदार आहे. त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर हा दुसरा टप्पा आपण योग्य प्रकारे सांभाळला तर तिसरा टप्पा अगदी सोपा होऊन जातो. पण इथेच आपली गाडी चुकली तर तिसरा टप्पा काहीही करून दाण्यांचं वजन वाचवू शकत नाही, कारण उत्पादनाचा खरा पाया याच काळात पक्का होतो. आता आपण आलोय शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यात, 60 ते 90 दिवस. हा काळ आहे दाणे भरण्याचा आणि आपण जी काही मेहनत घेतली आहे तिचं संरक्षण करण्याचा. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या काळात वजन वाढवलं जात नाही, तर जे काही वजन आपण दुसऱ्या टप्प्यात निश्चित केलं आहे ते फक्त दाण्यांमध्ये उतरवलं जातं. ह्या टप्प्यात होणारी एक खूप मोठी आणि सर्वसाधारण चूक म्हणजे पानं पिवळी पडायला लागली की आपण घाबरतो आणि युरिया किंवा नत्रयुक्त खत देतो.
यामुळे तात्पुरता हिरवेपणा नक्की येतो, पण दाण्यांकडे जाणारा अन्नाचा प्रवाह थांबतो आणि तो पुन्हा पानांच्या हिरवेपणाकडे वळतो. याचा परिणाम काय? दाणे पोकळ, हलके आणि पाणीदार राहतात. लक्षात ठेवा, आपल्याला पानांचा हिरवेपणा नाही तर दाण्यांचं वजन महत्वाचं आहे. मग या काळात करायचं काय? तर कमीत कमी हस्तक्षेप. एकच नियंत्रित पाणी देणं पुरेसं आहे. नत्र देणं तर पूर्णपणे टाळा. दाणे दुधाच्या अवस्थेतून थोडे कडक व्हायला लागले की सर्व प्रकारची खतं, पाणी आणि फवारण्या बंद करा. या काळात काही न करणे हेच सर्वात फायद्याचं ठरतं. या टप्प्याचं सार एकाच वाक्यात आहे: तिसऱ्या टप्प्यात दाण्याचं वजन वाढवलं जात नाही, ते फक्त जपलं जातं. आणि हेच संरक्षण आपला खरा नफा निश्चित करतं. चला आता गव्हाच्या वाढीबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या सहसा आपल्याला कोणी सांगत नाही. ही काही छुपी सत्य आहेत जी आपल्याला शेतीकडे एका नव्या नजरेने बघायला शिकवतील. पहिली गोष्ट, गव्हाच्या पिकाची एक स्मरणशक्ती असते. म्हणजे काय? तर सुरुवातीच्या काळात पिकावर आलेला ताण, मग तो पाण्याचा असो किंवा खताचा, रोप ते विसरत नाही. जरी नंतर पीक सुधारलेलं दिसलं तरी आतून दाण्याचा आकार लहान राहण्याची शक्यता आधीच तयार झालेली असते. म्हणून पहिल्या दिवसापासूनच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला वाटतं मुळांना भरपूर पाणी लागतं, बरोबर? पण खरं सत्य थोडं वेगळं आहे. 60 दिवसानंतर मुळांना पाण्यापेक्षा हवेची म्हणजे ऑक्सिजनची जास्त गरज असते. आपण जास्त पाणी दिलं की जमिनीतली हवा निघून जाते आणि मुळं गुदमरतात. आणि मुळांनी काम थांबवलं की दाणे भरण्याची प्रक्रियासुद्धा थांबते. त्यामुळे जास्त पाणी हे आधार नाही तर अडचण ठरू शकतं. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी. दिवसाच्या उष्णतेपेक्षा रात्रीचं वाढलेलं तापमान दाण्यांचं जास्त नुकसान करतं. पोटॅश हे फक्त खत नाही, ते वजनाची गळती थांबवणारे एक कवच आहे. अनेक प्रकारची औषधं एकत्र करून फवारल्याने पिकावर एक न दिसणारा ताण येतो. आणि लक्षात ठेवा, काही ठिकाणी खूप चांगलं आणि काही ठिकाणी खराब. अशा शेतापेक्षा एकसारखं समान वाढ असलेलं शेतच नेहमी जास्त उत्पादन देतं. चला तर मग या संपूर्ण 90 दिवसांच्या फॉर्म्युलाला एकदा पटकन आठवून घेऊया. वजनदार दाण्यांचं सगळं रहस्य याच 3 सोप्या टप्प्यांमध्ये दडलेलं आहे. पायरी 1, पहिल्या 30 दिवसांत कमीत कमी हस्तक्षेप करून एक मजबूत पाया तयार करा. पायरी 2, पुढच्या 30 ते 60 दिवसात पाणी, खतं आणि विशेषतः पोटरीच्या पानाबद्दल योग्य निर्णय घ्या. आणि पायरी 3, शेवटच्या 60 ते 90 दिवसात पिकाला कोणताही त्रास न देता त्याचं फक्त शांतपणे संरक्षण करा, कारण खरं वजन तिथेच जपलं जातं. या संपूर्ण माहितीचं सार एकाच वाक्यात आहे: खर्च न वाढवता फक्त सवय बदलली तर उत्पादन बदलतं. खरं तंत्रज्ञान आपल्या निरीक्षणात आणि योग्य वेळी योग्य कृती करण्यात आहे, कोणत्या महागड्या उत्पादनात नाही. प्रत्येक शेतकऱ्याची मेहनत आणि त्याची जबाबदारी ही सर्वोत्तम परिणामांचीच हकदार आहे. सर्वात मोठं तंत्रज्ञान कोणत्याही बाटलीत किंवा पोत्यात नाही, ते आपल्या सूक्ष्म निरीक्षणात आणि आपल्या अनुभवात दडलेलं आहे. जर ही माहिती आपल्याला मोलाची वाटली असेल तर ती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. या माहितीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्यावहारिक ज्ञानासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. जाता जाता एकच विचार करूया: पुढच्या हंगामात आपण खताच्या पोत्याकडे जास्त लक्ष देणार की आपल्या शेताच्या पानाकडे? धन्यवाद.